नमस्कार मंडळी, मी भावना कुणाल दिवटे काशवी फूड्समध्ये आपलं स्वागत करीत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात झटपट अशी चमचमीत आणि झणझणीत हॉटेलपेक्षा भारी मिसळ पाव बनवणार आहोत, जी माझ्या घरात सगळ्यांनाच आवडते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पाव किलो सफेद वाटाणे ओव्हरनाईट सोक करून घेतले आहे। कुकरमध्ये वाटाणे आणि बटाटे घातले, त्यात हळद, मीठ आणि हिरवी मिरची ॲड करून आपण कुकरला मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि स्लो गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। त्याचे कारण असे की मोठ्या गॅसवर 1 शिट्टी काढल्यानंतर वाटाण्याच्या ज्या साली असतात त्या वेगळ्या होण्यास मदत होते आणि या साली आपण बाजूला करून घेणार आहोत। मिसळमध्ये हे घशाला लागणार नाही। इथे मी वाटाणा आणि बटाटा थोडा पाणीपुरीसाठी बाजूला काढून घेतलेला आहे। फोडणीसाठी आपण तेलात हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि कढीपत्ता याची खमंग फोडणी करून घेणार आहोत। नंतर त्यात आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करून चांगला सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण बेसिक मसाले जसं कांदा लसूण मसाला, हळद आणि मिसळ मसाला घालून परतून त्यात आपण टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून चांगली परतून थोडं पाणी घालून एक वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून होईल। मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। आता आपण त्यात शिजवलेले वाटाणे घालणार आहोत। शिजवलेले वाटाणे घालून तुम्हाला मिसळ कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता। चांगली खदखदून त्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर वरून आपण कोथिंबीर भुरभुरून आपली झणझणीत अशी हॉटेलपेक्षाही भारी मिसळ तयार आहे, जी सफेद वाटाण्यापासून बनवलेली आहे। अशी चवदार मिसळ तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। इथे मी फरसाण घेतले आहे आणि त्यावर आपली झणझणीत वाटाण्याची मिसळ ॲड केलेली आहे। मस्त लिंबू पिळून त्यावर कांदा भुरभुरून आपण मिसळ पावचा आस्वाद घेणार आहोत। तुम्ही तुमच्या कुठल्या पद्धतीने मिसळ घरात बनवता मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून